पाहण्यासारखं नाही, ते पाहिलं जात नाही. मन विचलित झालेलं आहे. आणि हे सुतजी या कलियुगाच्या कुप्रभावापासून वाचण्यासाठी आम्हाला अशी कथा सांगा की जी अमृत असेल, जी नशेप्रमाणे नशा देणारी असेल आणि औषधाप्रमाणे रोगाचं निराकरण करणारी असेल. नीट लक्षात घ्या. कशी कथा सांगा? जी रोगाचं निवारण करणारी असेल, जी मरणाऱ्यासाठी अमृत असेल. नीट लक्षात घ्या. आणि जी कथा नशेप्रमाणे नशा देणारी असेल, अशी परम पावनी कथा तुम्ही आम्हाला सांगा. सुतजींचं आज हृदय गदगद झालेलं आहे. साधू संत ऋषी केव्हा प्रसन्न होतात? नीट लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही त्यांना देवप्राप्तीचा मार्ग विचारतात, देवाचं कथा विचारतात, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. सांगितलं की म्हणे वा वा, तुमचा भाव पाहून मला आता देवी भागवत कथा सांगण्याची इच्छा होती. 18 पुराण आहे. किती? 18 पुराण. गणेश पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, श्रीमद भागवत महापुराण आहे, गरुड पुराण आहे, तसं देवी भागवत महापुराण आहे. नावाप्रमाणे त्यांचं महत्त्व त्याच्यामध्ये विशद केलेलं आहे. आणि या सगळ्या पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ पुराण म्हणजे श्री देवी भागवत महापुराण. नीट लक्षात घ्या. देवी भागवत महापुराण जर तुम्ही मनापासून श्रवण केलं तर तुमच्या मनातली कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण भगवती केल्याशिवाय राहत नाही. जी इच्छा तुम्ही धारण करून श्री देवी भागवत महापुराण श्रवण करा, तुमची ती इच्छा, तुमची ती मनोकामना, काम्य पूर्ण केल्याशिवाय देवी राहत नाही. कारण की ती आई आहे. आई मुलाला रडतं कधी सोडत नाही. नीट लक्षात. आणि भगवतीची तर आपल्यावर कृपाच कृपा आहे. किती प्रकारात तिथे देवी सप्तशतीचे पाठ वाचले गेले, यज्ञ झाला है ना, किती महाप्रसाद, किती कन्यांना भोजन झालेलं आहे. माता भगवतीने भरभरून आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे, देते आहे. मला अत्याधिक प्रसन्नता होते की तुम्हाला श्री देवी भागवताची कथा मी सांगतोय असे सुतजी म्हणाले. सगळ्या पुराणांमध्ये महापुराण, दिव्य पुराण, श्रेष्ठ पुराण म्हणजे काय आहे? देवी भागवत पुराण. आणि सगळे 88,000 ऋषीमुनी आपल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला एकाग्र करून त्या नैमिषारण्याच्या पावनभूमीमध्ये कथा श्रवण करायला बसलेले आहेत. नीट लक्षात. ज्याप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे, एवढे श्लोक कशामध्ये? देवी भागवत महापुराणामध्ये. देवींचं वर्णन याच्यामध्ये आले, आद्यशक्तीचं वर्णन आलं. मग याला प्रारंभ कुठून झाला? नीट लक्षात घ्या. प्रारंभ झालेला आहे द्वापार युगामध्ये सुद्धा. अनंत युगामध्ये देवी भागवताची महात्म्य गायलं गेलेलं आहे. नीट लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं की एकदा द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण होते. त्यांच्यावरती कुठला लांछन आलं? चोरीचा आळ आलेला आहे देवावरती. कुठला? चोरीचा आळ आला. लोक कोणाला सोडत नाही. नीट लक्षात घ्या. देवाला पण सोडत नाही. आपलं तर काही करत नाही. रामांना सोडलं नाही, सीता मातेला सोडलं नाही, भगवान कृष्णाला सोडलं. घटना अशी घडली की द्वारकाधीश भगवान द्वारकेमध्ये असताना त्यांच्या राज्यामध्ये एक सत्राजित नावाचा राजा झाला. नीट लक्षात घ्या. आणि हा सत्राजित नावाचा जो राजा होता, हा कोणाची आराधना करायचा? सूर्यदेवाची आराधना करायची. आता सूर्यदेवाची आराधना केल्यावर काय फळ मिळतं बरं? नीट लक्षात घ्या. आदितस्य नमस्कारम कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. जो नित्य भगवान सूर्यदेवाची आराधना करतो त्याला 7 जन्मपर्यंत दारिद्र्य येत नाही. नीट लक्षात. तो कधी गरीब राहत नाही. आपण म्हणतो ना, मी गरीब आहे, निर्धन आहे, पैसा टिकत नाही.
सूर्यदेवाची आराधना केली. आदितस्य नमस्कारम एक कुर्वन्तो दिने दिवसेंदिवस त्यांची आराधना केल्याने एक जन्म तर काय 7 जन्म तुम्हाला दारिद्र्य येणार. एक तांब्याचा तांब्या घेतला, त्याच्यामध्ये पाणी भरलं, लाल कुंकू टाकलं, लाल फूल टाकलं. ओम सूर्यदेवाय नमः, ओम भास्कराय नमः, ओम दिनकराय नमः, ओम आदित्याय नमः. किती नाव आहे? 12 नाव. आणि हे 12 नावांमधून जेही नाव आलं, सूर्यदेवाला सकाळी सकाळी आंघोळ केल्यावरती अर्घ्य दिलं पाहिजे. आणि अर्घ्य कसं द्यायचं? अर्घ्य देताना त्या पाण्यामधनं सूर्यदेवाचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे. सकाळी सकाळी प्रातःकाळी तुम्ही 8-9 वाजता कराल तर डोळे फुटून जातील, कारण सूर्य तेज होऊन जातं. असं पाहाल ना, डोळे करा. सकाळी सकाळी प्रातः कोवळा जेव्हा सूर्य उदित नारायण होतात, तेव्हा ज्या वेळेला तुम्ही असं पाणी वाहणार, त्याच्यातनं पाहणार, तर तुमची डोळ्यांना सुद्धा कुठल्याच प्रकारचा रोग होणार नाही. ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे त्यांनी आदित्य स्तोत्र पठण केलं पाहिजे, सूर्यदेवाची आराधना केली पाहिजे. जो सूर्यदेवाची आराधना करतो त्याला 7 जन्मपर्यंत दारिद्र्य येत नाही, नीट लक्षात. आणि ज्याचं आरोग्य वारंवार खराब राहतं, तब्येत चांगली राहत नाही, त्याने सुद्धा सूर्यदेवाची आराधना करायला पाहिजे. सूर्यदेवाला काय प्रिय आहे? सूर्यनारायणाला नमस्कार प्रिय आहे. एक तांब्यावर पाणी, लाल कुंकू, लाल फूल चढवलं, सूर्यदेवाचं अर्घ्य अर्पण केलं. त्याच्यानंतर 12 नावांचं जर नित्य आपण पठण केलं तर आपल्याला आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. नीट लक्षात. ज्या ज्या लोकांना नंबरचे चष्मे लागलेले आहेत त्यांनी आदित्य सूर्य स्तोत्र वाचल्यानंतर, त्याची पूजा केल्यानंतर चष्म्याचे नंबर सुद्धा कमी होऊन जातात, चष्मा पण निघून जातो. एवढी शक्ती सूर्यनारायणाच्या पूजनामध्ये आहे. तर सूर्यदेवाची आराधना केली द्वापार युगामध्ये. कोणी केली? सत्राजित नावाच्या राजाने केली. खूप तपश्चर्या केली. तर सूर्यनारायण प्रगट झाले. आणि हा सत्राजित जो होता फक्त सूर्यदेवाचा भक्त नव्हता, तर मित्र सुद्धा होता. नीट लक्षात. सूर्यदेव प्रसन्न झाले. सांगितलं, हे सत्राजित, मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे, माग तुला काय पाहिजे. सांगितलं, म्हणे देवा, मी तर भक्त आहे, मी आराधना केलेली आहे, मला काही प्राप्तीची अपेक्षा नाही आहे, पण तुम्हाला प्रसन्न चिंताने जे द्यायचं असेल ते देऊन टाका. मग सूर्यदेवाने काय दिलं असेल? सूर्यदेवाने दिलेला आहे समंतक नावाचा मणी दिलेला आहे. आता समंतक नावाचा मणी काय? नीट लक्षात घ्या. समंतक नावाचा मणी जिथे आहे तिथे कधी अकाल पडत नाही, तिथे कधी दुष्काळ पडत नाही, तिथली जनता कधी दुःखी राहत नाही, तिथल्या जनतेला जास्त प्रमाणात अकाल मृत्यू येत नाही, रोगराईचं त्या ठिकाणी स्थान राहत नाही. आणि हा जो मणी आहे सूर्यदेवाचा, हा मणी ज्या ठिकाणी आहे तिथे रोज 8 भार सोनं द्यायचं. किती? 8 भार. आता एवढं सोनं रोज त्या सत्राजित राजाकडे यायचं आणि तो मणी घातल्यानंतर एवढं तेज यायचं त्या सत्राजित राजाला की लोक त्याला रस्त्याने बघायचे ना, की साक्षात सूर्यनारायण आलेले. बोल सूर्यनारायण भगवान की जय. सर्वांनी सूर्यदेवाला नमस्कार करा. आदितस्य नमस्कारम एक कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं उपजायते. दिनकराय नमः, भास्कराय नमो नमः, आदित्याय नमो नमः, रवये नमः, खगाय नमः, भानवे नमो नमः. म्हणून नित्य सूर्यदेवाची आराधना करा. तुम्हाला कुठल्याच प्रकारचा रोग होणार नाही आणि तुम्हाला दरिद्रता येणार नाही आणि तुमचे डोळ्यांचे सुद्धा चष्म्याचे नंबर गेल्याशिवाय राहणार नाही. आराधना केली पाहिजे. हा समंतक नावाचा मणी ज्याला भेटला, 8 भार 8 मन, कधी 1 मन म्हटलंय, 8 मन म्हटलेलं आहे, एवढं सोनं तो द्यायचा. आता मनुष्य काय करेल बरं? सोनं जर मिळत असेल रोजच्या रोज तर काय करेल? सोन्याचा महल बनवेल, घरामध्ये कोठ्या असतील, रांजण असतील, भरून ठेवेल. पहिले आधी घर बनेल ना तो आपलं, जेवढं येईल तेवढं कमी माणसाला. सोना म्हणजे ते झोपू देत नाही.
ते म्हणतो जोपर्यंत मी आहे तू मत सोना, तू सो गया तो मेरे को ले जाएंगे लोग. म्हणून सोनं साधं आहे का? नाही. सोना तो झोपू देत नाही. म्हणून नीट लक्षात घ्या, जेवढे जेवढे लोकांकडे भरपूर पैसा आहे, सोनं आहे, त्यांना झोप लागत नाही. डॉक्टर गोळी देतात तरी झोप लागत नाही. कोणी घेऊन तर जाणार नाही, कोणी येणार तर नाही, बिचारा झोपत नाही, चिंतेमध्ये राहतो. सोना. आणि मग एवढं सोन्याचं महल तयार केलं गेलं, भरपूर सोनं त्या ठिकाणी भरून ठेवलं, घरच्या घर बंगले पूर्ण भरून ठेवले. आता कुठे ठेवणार, रोजच्या रोज येत आहे. मग याने काय केलं, लोकांना वाटायला लागला, का बरं माझं नाव व्हायला पाहिजे. काही काही लोक दान करतात नावासाठी, काही काही लोक दान करतात किंवा आपल्यावरची पिढा निघण्यासाठी, काही काही लोक दान करतात गुप्त आपल्याला पुण्य प्राप्त होण्यासाठी. आणि पुण्य मिळालं तर काय होईल, सुख आपल्याकडे येईल. दान करणे, व्रत करणे, जप करणे, तप करणे, स्वाध्याय करणे, तीर्थयात्रा करणे, दुसऱ्याचं चांगलं करणे, याला काय म्हणतात, पुण्यकर्म. माणसाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी असतात बघा. सर्व खेळ जो आहे आपल्या जीवनामध्ये तो पुण्य आणि पापावरती. आपल्याला दुःख येतं कोणाची कृपा आहे, आपलंच कर्म आहे. आपल्याला सुख येतं कोणाची कृपा आहे, आपलंच कर्म आहे. बरोबर आहे का नाही. कर्मण्येवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन. कर्म आपण जे करतो ते आपल्याला परत मिळत असतं. नीट लक्षात, कर्मण्येवाधिकारस्तु. आणि मग पाप कर्मामध्ये काय येतं, निंदा करणं, चुगल्या करणं, दुसऱ्याचं वाईट चिंतणं, बरोबर, द्वेष करणं, 2 नंबरने पैसे कमवणं, आपल्याकडे आहे तरी दुसऱ्याला न देणं, बरोबर, कोणी आला चहाचा कप लपवणं, जेवण लपवणं, त्याच्याने काय होईल, पाप वाढेल. तीर्थयात्रा न करणं, ह्याच्याने पाप वाढेल. आणि मग पाप वाढलं का काय होईल, साधं गणित आहे. पाप वाढलं का तुम्हाला दुःख येईल, तुम्हाला रोग येईल, तुमचे शत्रू वाढतील, कुठेच तुम्हाला मार्ग सापडणार नाही. मग लोक म्हणतात काय झालं, तो काही करत नाही तरी त्याचं चांगलं, माझं का बरं वाईट होतं. अरे पण त्याचे पूर्वकर्म चांगले आहे. बघा, कर्म 2 प्रकारचे असतात. एक पूर्वसंचित कर्म असतं आणि एक प्रचलित कर्म असतं. पूर्वसंचित म्हणजे आता बघा, काही काही लोक श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला येतात, देवाचं नाव घेत नाही, माळा करत नाही, एक तांब्या पाणी वाहत नाही, पण एकदम मजेमध्ये 4 व्हीलर गाडी, बंगला, नोकर चाकर, एकदम ऐशोआराम. हा पण तांब्याने पाणी वाहणारा, पूजापाठ करणारा विचार करतो, अहो काहीच करत नाही तरी मजा महाराज आहे की नाही. हे पूर्वसंचित, याने पूर्वी करून ठेवलेलं आहे. आणि आज आपण जे करतोय हे आपल्याला पुढे कामात येणार. हे गाडी, बंगला, तुम्हाला आरोग्य, हे पूर्वजन्माने प्राप्त होणार. नीट लक्षात घ्या. म्हणून साधू संत म्हणतात, काय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी. इसका गेन कम करो. तेने चारी मुक्ती साधल्या. म्हणजे जीवनाचं जे गणित आहे, नीट लक्षात घ्या, तराजूप्रमाणे आहे. एका तराजूमध्ये पाप आहे माणसाच्या आणि एका तराजूमध्ये पुण्य आहे. तुम्हाला जर पुण्य राहिलं, तुम्ही व्रत केले, जप केले, तप केले, कथाश्रवण केली, दान धर्म केलं, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. आणि पुण्य प्राप्त झालं तर तुम्हाला जगामध्ये कोणी झुकवू शकणार नाही. तुमच्या समोर कुठल्याच शत्रूचा प्रभाव चालणार नाही आणि तुमचं तेज कधी कमी होणार नाही. कशामुळे? ज्यावेळेला पुण्य वाढणार. साधं गणित.
पुण्य जर केलं तर सुख मिळेल आणि पाप केलं तर दुःख मिळेल आपल्याला. म्हणून कथा सांगते आज देवी भागवत की आपण पुण्यकर्म केले पाहिजे, सत्कर्म केले पाहिजे, ज्याच्याने आपोआप तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही स्वतः चालत. बरोबर आहे की नाही? म्हणून जीवनामध्ये पुण्यकर्म असायला पाहिजे. ज्याचे पुण्यकर्म आहे त्याच्या केसांना सुद्धा धक्का कोणी लावू शकत. त्रिलोकीनाथ सुद्धा तुमच्या केसांना धक्का लावणार. फार मोठं गणित आहे याच्यामध्ये. तुम्हाला उदाहरण सांगतो. पुण्यकथा बलिराजाची कथा आहे. देवी भागवतात पण वर्णन आहे. बली नावाचा राजा हा दैत्य होता, राक्षस. कोणाच्या कुळामध्ये आलेला आहे? प्रल्हाद भक्त ना, यांचा पौत्र नातू हा बलिराजा. या बलिराजाने काय केलेलं आहे? यज्ञ केलेलं आहे, जप केलेलं आहे, तप केलेलं आहे, व्रत केलेलं आहे, ब्राह्मणांची सेवा, साधू संतांची सेवा, कथा कीर्तन केलेले आहेत. तर त्याने 99 अश्वमेध यज्ञ केले. किती? 99. इंद्राचे आसन, देवतांचे आसन हलायला लागले, डोलायला लागले, सगळे देवता घाबरायला लागले. बघा, जो पुण्यवान असतो त्याला देवता सुद्धा घाबरतात. नीट लक्षात घ्या. देवांचे आसन डगमगायला लागले. आपल्याला हे मनुष्य जन्म मिळालेला आहे. हा मनुष्य जन्म फक्त खाण्यासाठी, पिण्यासाठी, झोपण्यासाठी नाही, तर हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे भगवंताचा, भगवतीचा साक्षात्कार घेण्यासाठी. आणि आपण साधारण नाही, अहम ब्रह्मास्मी, आपल्याला भगवंत स्वरूप होण्यासाठी हा जन्म मिळाला. म्हणून म्हणता ना, नर कुछ करणी करे तो नरका नारायण हो. अशी करणी करा की तुम्ही नारायण होणार. जसे आमचे दगाजी महाराज झाले, गजानन बाबा झाले, स्वामी समर्थ महाराज झाले, साधारण पुरुष पण ते आज देव झाले. म्हणून नर कुछ करणी करे तो नरका नारायण. जीवनामध्ये मनुष्य जन्म मिळालाय, सेवा करा, पुण्य करा, कोणाच्या तरी कामामध्ये या, ईर्ष्या सोडा, द्वेष सोडा, सगळं सोडून आज देवी भागवत सांगते, ईर्ष्या द्वेष राग सोडून सर्वांच्या मध्ये परमेश्वराचं साक्षात्कार करा. तुम्हाला देव स्वरूप प्राप्त होईल. पाप घेऊ नका, पुण्य कर्म करा. बलिराजाने 99 यज्ञ केले आणि असा नियम आहे, 100 यज्ञ ज्याने केले तो इंद्र होतो. 100 यज्ञ ज्याने केले तो इंद्र होतो. म्हणून इंद्रदेव कुठे गेलेले आहेत? नीट लक्षात घ्या. इंद्रदेव गेलेले भगवान विष्णुदेवांकडे. नारायण 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 नारायण. त्यांनी जाप केला, देवाचा जाप केला. कुठला जाप केला? ओम नमो भगवते